नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक निकाल वेटिंग लिस्टचा जो रिझल्ट लागला आहे त्याविषयी माहिती बघणार. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. महावितरण सेवा आयोजन जाहीर क्रमांक 6/2023 विद्युत सहाय्यक पदी प्रत्यक्ष यादीवर निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ यादी व कागदपत्र पडताळणी. महावितरण कंपनीमध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 अनन्य विद्युत सहाय्यक या पदाकरता दिनांक 29/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व ऑनलाईन क्षमता चाचणी दिनांक 20 ते 22 मे 2025 दरम्यान घेण्यात आली होती. उपरोक्त जाहिरात क्रमांक 6/2023 अनन्य विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी व सविस्तर सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक 30/7/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली व निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ निहाय यादी माहे ऑगस्ट 2025 मध्ये प्रसिद्ध करून त्यांच्या कागदपत्रात पडताळणी दिनांक 20 ते 22 ऑगस्ट 2025 मध्ये करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये करण्यात येऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत. तसेच उमेदवारांची प्रतीक्षा यादी दिनांक 31/10/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या आहेत. आता सदर बाबीत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीमधील निवड झालेल्या उमेदवारांची अपात्रता, गैरहजेरी इत्यादी विचारात घेऊन व सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षण निहाय शिल्लक पदांचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरात केलेल्या पदांच्या 50% मर्यादित परिमंडळनिहाय यादीसोबत जोडलेले आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नोंदी अर्हता संबंधितीच्या प्रमाणपत्राची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत दिनांक 30/7/2026 ते 31/7/2026 दरम्यान करण्यात येईल. सबब उमेदवारांनी दिनांक 30/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता संबंधित परिमंडळ कार्यालय येथे उपस्थित राहावे. माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल याचिका क्रमांक 3718/2026 संदर्भात माननीय न्यायालयाने दिनांक 7/4/2026 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशास अनुसरून दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवाराच्या प्रतीक्षा यादीबाबत कारवाई करण्यात येईल. जे उमेदवार नमूद दिवशी नमूद परिमंडळ स्तरावर कागदपत्रे पडताळणी करता हजर राहणार नाहीत अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. निवड झालेल्या उमेदवारांना नेमणुकीकरता हक्क म्हणून सांगता येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तावेज कागदपत्र छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील अशा उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्यात येईल. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी स्वखर्चाने यावे लागेल व कोणताही प्रवास खर्च भत्ता दिला जाणार नाही. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी येताना अद्ययावत अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत व त्याची एक छायांकित प्रत जसे की स्वतःचे आधार कार्ड, ई-आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालन परवाना, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी आणणे आवश्यक आहे. सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 9154/2024 व क्रमांक 3468/2024 संदर्भात माननीय न्यायालयाने दिनांक 16/4/2024 रोजी दिलेला आदेश तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेली याचिका क्रमांक 665/2024 याचिका क्रमांक 10337/2025 याचिका क्रमांक स्टॅम्प 32433/2025 याचिका क्रमांक 31459/2025 च्या न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात येईल. उमेदवारांनी खालील दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वयंसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. सिस्टीम जनरेटर ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल. SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र, ITI प्रमाणपत्र, इलेक्ट्रिशियन/वायरमॅन, सेंट्रल ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी. जात प्रमाणपत्र, जातीचे वैधता प्रमाणपत्र. वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जाती वैधताबाबतची सोबत जोडलेल्या यादीतील नमूद केलेली कागदपत्रे सादर करावी. समांतर आरक्षणाच्या पुष्ट्यार्थ सक्षम प्राधिकरणाकडून विहित केलेले प्रमाणपत्र. उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास
तशीच सर्व प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला प्रवर्ग वगळून. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या तपशील माहितीबाबतचे सर्व प्रमाणपत्रे. दिनांक 15/7/2026. सहाय्यक महाव्यवस्थापक निवड झालेल्या सर्व उमेदवारांचं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन. खूप दिवसापासून विद्यार्थी मित्र या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते आणि तो दिवस आज उजाडलेला आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे पुनश्च खूप खूप अभिनंदन. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करणार की ज्या विद्यार्थ्यांचे यामध्ये नावे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. कोणीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून वंचित राहणार नाही. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आपल्याला झोनचा ॲड्रेस माहीत नसेल तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी आपल्याला झोन ॲड्रेसबाबत परिपूर्ण माहिती देईल, जेणेकरून कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस आपली ॲड्रेससाठी पळापळ होणार नाही. तसेच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कोणतीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा, मी त्यावरती आपल्याला उत्तर देईन. धन्यवाद.